मध्ये अलीकडे पीक आलंय एक प्रकारचं की ते असे हवेतून बुडबुडे निघतात. तुम्ही पाहिलं असं आपण बुडवतो साबण आणि फू केलं की असे बुडबुडे निघतात, तसे आकडे निघायला लागले. टक्केवारी डायरेक्ट शिवाजी महाराजांच्या सैन्यामध्ये कोणी म्हणतो 25%, कोणी म्हणतो 50%, कोणी म्हणतो 90%, एवढे मुसलमान होते. मला हे कळत नाही की म्हणजे हे मग ते हिंदवी स्वराज्य म्हणण्याच्या ऐवजी जमाते स्वराज्यच का नाही म्हणलं मग महाराजांनी. त्या बुधभूषण ग्रंथामध्ये सुद्धा त्यांनी प्रस्तावनेत हेच म्हटले की शिवाजी महाराजांचा जन्म किंवा शिवाजी महाराज का झाले, तर कळी काळाच्या भुजंगाने धर्माला वेढलेला असताना त्या धर्माची मुक्तता, धर्म म्हणजे इथे हिंदू धर्माचा विपरीत, त्या धर्माची मुक्तता करण्यासाठीच माझ्या वडिलांचा जन्म झाला असं स्वतः संभाजी महाराज. नमस्कार मित्रांनो, मी आहे प्रथम आणि प्रथम उवाच या युट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे. यंगरेट लेखणी या प्लेलिस्ट मध्ये आज आपल्या सोबत आहेत लेखक कौस्तुभ पांडे. नमस्कार. नमस्कार. मी कौस्तुभ आस्तिक पांडे पुणे येथे वास्तव्याला आहे. सध्या सेकंड इयर बॅचलर ऑफ बिझनेस ऍडमिनिस्ट्रेशनचं शिक्षण घेतोय आणि इतिहास या क्षेत्रात गेली 4-5 वर्ष काम करतो. माझ्या पुस्तकाचं नाव आहे म्लेच्छक्षय दीक्षित शिवराय, ज्याचं प्रकाशन श्री शिवाजी रायगड स्मारक मंडळाने केले. 11वं पुस्तक आहे. एकूण 15 पुस्तकांची सिरीज आहे. त्या 15 पुस्तकांमध्ये 11वं पुस्तक आहे. आता पुस्तकाचा जो विषय आहे, मी हे पुस्तक पूर्ण वाचलं, अतिशय अभ्यासपूर्ण लिहिलेलं आहे आणि विशेष म्हणजे तुम्ही एक विद्यार्थी दशेमध्ये असताना हे पुस्तक लिहिलंय ही मला खूपच अट्रॅक्टिव्ह गोष्ट वाटली. तर मला सांगा, तुम्ही जे पुस्तकाचं शीर्षक दिले म्लेच्छक्षय दीक्षित शिवराय, तर हा म्लेच्छक्षय दीक्षित हा एवढा मोठा शब्द जो आहे 1 मीटर लांबीचा, तर त्या शब्दाकडे बघून जे आजकाल फारसे वाचनामध्ये इंटरेस्ट नसलेले लोक आहेत ते गंगावरून जाऊ शकतात. तर ह्या पुस्तकाच्या शीर्षकामध्ये असं काय सिग्निफिकन्स आहे की तुम्ही हाच शब्द निवडला म्लेच्छक्षय दीक्षित? शिवरायांच्या एकूण कारकिर्दीचा अभ्यास केला तर आपल्याला त्यांच्या लढ्याचं काय हेतू होता किंवा काय उद्देश होते हे आपल्याला लक्षात येतं. त्या उद्देशामध्ये एक प्रामुख्याने गोष्ट ती दिसते ती म्हणजे म्लेच्छांचा क्षय. म्हणजे म्लेच्छ म्हणजे आत्ताच्या भाषेत सांगायचं किंवा आत्ताच्या डेफिनेशन नुसार सांगायचं तर मुसलमान लोक. म्हणजे त्या काळामध्ये म्लेच्छ हा शब्द कोणकोणत्या अर्थाने वापरला गेला, कुठे कुठे वापरला गेला? म्लेच्छ हा शब्द आपल्याला प्रामुख्याने शुक्रसार नीती म्हणजे जो सर्वप्रथम नीतीपर ग्रंथ आहे त्या ग्रंथात आढळतो. शुक्रसार नीती त्या ग्रंथामध्ये बेसिकली हा शब्द म्हणजे स्वधर्माचं आचरण सोडून व्यवहार करणारा ह्याला वापरला गेलाय. अच्छा. आणि स्वधर्म म्हणजे माणसाचं कर्तव्य, जीवन जगण्याची पद्धती वगैरे जी आहे नॉर्मल, तर त्याच्या व्यतिरिक्त जे लोक आहेत त्यांना म्लेच्छ असं म्हणलं गेलं. कोणत्या पुस्तकामध्ये? शुक्रसार नीती. ओके. त्यानंतर महाभारतात सुद्धा हा शब्द आढळून येतो, म्लेच्छ हा शब्द आढळून येतो. पण महाभारताच्या काळात आपल्याला माहिती आहे की तेव्हा मुस्लिम नव्हते. म्हणजे अनेक स्त्रोतांमध्ये म्लेच्छ हा जो शब्द आहे तो नॉन मुस्लिम साठी सुद्धा वापरण्यात आलेला आहे. म्हणजे म्लेच्छ या शब्दाचा लिटरली मिनिंग मुस्लिमच होईल असं गरजेचं नाही, पण होऊ सुद्धा शकतो. पण बेसिकली तुम्ही जर 16वं शतक किंवा 6व्या-7व्या शतकापासून जर तुम्ही आपल्या भारतावर झालेली आक्रमण पाहिली तर ही सगळी परकीय आक्रमण होती. करेक्ट. आणि ही सगळी मोस्टली जर पाहिली तर ही सगळं इराण, तुर्क ह्या भागातून आलेली आक्रमण होती. बेसिकली त्या लोकांना उद्देशून हा शब्द भारतीयांकडनं अधिकतर वापरला गेला, कारण त्या काळामध्ये बाहेरून आलेली व्यक्ती होती. म्हणून हा म्लेच्छ किंवा मुस्लिम लोकांना तुर्क हा शब्द प्रामुख्याने आपल्याला वापरलेला दिसतो. तुरिष्क हा सुद्धा शब्द तुर्कांसाठीच आहे. हो. तर मग म्हणजे तुमचं असं म्हणणं आहे की छत्रपती शिवाजी महाराज हे म्लेच्छ लोकांचा, मग त्याचा अर्थ मध्ययुगाच्या कॉन्टेक्स्ट नुसार मुस्लिम राजवटी होतील ज्या परकीय राजवटी आहेत, तर त्यांचा क्षय करण्याची दीक्षा घेतलेला हा अर्थ आहे. बरं, मग हे तर तुम्ही आता उदाहरण सांगितले म्लेच्छ या शब्दाचे जे शुक्रसार नीतीमध्ये आणि महाभारतामध्ये आलेत. तर म्लेच्छक्षय दीक्षित हा पूर्ण शब्द कुठे आलेला आहे का असा इतिहासामध्ये? छत्रपती संभाजी महाराज जे शिवाजी महाराजांचे सुपुत्र होते त्यांनी 24 ऑगस्ट 1686 ला एक दानपत्र दिले भाकरे शास्त्रींना. म्हणजे मला राज्यपद प्राप्ती व्हावी यासाठी संभाजी महाराजांनी नवस केला होता आणि त्या नवसाची परतफेड म्हणून महाराजांनी दानपत्र दिले. त्या दानपत्रामध्येच यवनारंभा म्लेच्छक्षय दीक्षा असा शब्द आलेला. म्हणजे म्लेच्छांच्या क्षयाची दीक्षा घेतलेले माझे वडील. ओके. क्षय म्हणजे बेसिकली एखाद्या गोष्टीला कमी करणं, रिड्यूस करणं, करोड करणं, या अर्थाने याचा क्षय होतो. तर मग म्लेच्छांच्या क्षयाची दीक्षा घेतलेला आहे. हा उल्लेख स्वतः संभाजी महाराजांनी शिवाजी महाराजांचा केला. त्यांनी स्वतःच्या वडिलांना पाहिलंय की माझ्या वडिलांचं कार्य काय किंवा माझ्या वडिलांचा हेतू काय, त्या माणसानेच हे वर्णन करून ठेवलेलं आहे. अच्छा. आणि मी असं सुद्धा काही अनकन्फर्म्ड सोर्सेस मधून पाहिलं होतं की
संभाजी महाराजांनी जे बुधभूषणम हे हा जो ग्रंथ रचलाय संस्कृतमध्ये, तर त्या ग्रंथामध्ये काही इन्फिल्ट्रेशन्स झाले आहेत असा अर्थ. त्याला काही तथ्य आहे का? जर झाले असतील तर कोणते झाले आहेत? त्याला काही त्यामागे काही तुम्ही अभ्यास केलाय का? तसं फारसं तर काही आपल्याला आढळत नाही, पण त्या बुधभूषण ग्रंथामध्ये सुद्धा त्यांनी प्रस्तावनेत हेच म्हटले की शिवाजी महाराजांचा जन्म किंवा शिवाजी महाराज का झाले, तर कळी काळाच्या भुजंगाने धर्माला वेढलेला असताना त्या धर्माची मुक्तता, धर्म म्हणजे इथे हिंदू धर्माचा विपरीत, त्या धर्माची मुक्तता करण्यासाठीच माझ्या वडिलांचा जन्म झालाय असं स्वतः संभाजी महाराज सांगतात. ठीक आहे. आणि आता हे तर झालं म्लेच्छशाही दीक्षेच्या शब्दाबद्दल. बरोबर. तर मग फक्त संभाजी महाराजांनी तो शब्द वापरला असंही असू शकतं की तो फक्त एक अलंकृत भाषेमध्ये त्यांनी वापरला असेल, किंवा एक बिरुदावली जसं आपण देतो, तर कदाचित तसे एखादी अलंकारिक टिप्पणी त्यांनी संभाजी महाराजांनी शिवाजी महाराजांबद्दल केली असू शकते, असाही काही लोक दावा करतील. तर मग शिवचरित्रामधून आपल्याला असे काही प्रसंग दिसतात का की ज्याच्यातून हे जे विशेषण आहे म्लेच्छशाही दीक्षित पर्टिक्युलरली, ह्याला एक पुष्टी होईल, म्हणजे त्याची अजून कुठून तरी व्हेरिफिकेशन होईल, असे काही संदर्भ आहेत का शिवचरित्रात? शिवचरित्रात आपण बघायला गेलो तर तसे भरपूर संदर्भ आहेत, खूप सापडतात. शिवाजी महाराजांनी 1677 साली दक्षिण दिग्विजयाची मोहीम केली. पूर्ण दक्षिण त्यांनी काबीज करायचं ठरवलं आणि तंजावर पर्यंत आपल्या राज्याच्या सीमा वाढवल्या. त्यामध्ये तामिळनाडूमध्ये तिरुवन्नमलई येथे शोणाचलपतीचं देऊळ आहे. त्या देवळाचा यवनांनी पूर्ण विध्वंस केलेला आणि ते देऊळ पडक्या अवस्थेत होतं, आणि ते देऊळ पुन्हा शिवाजी महाराजांनी पुनरुद्धार करून त्याचं बांधणी केली. म्हणजे जे देऊळ पाडलेलं होतं, ते देऊळ पाडलेलं होतं त्याची पुनर्बांधणी केली. हे फक्त शोणाचलपतीचं झालं. राजव्यवहार कोशात हा संदर्भ आपल्याला आढळून येतो. या व्यतिरिक्त शिवाजी महाराजांनी अजून 3-4 देवळांचा त्याच ठिकाणी जीर्णोद्धार केलाय. एक फ्रेंच आपल्याला हे मिळते, सटीक टिप्पणी मिळते, त्यामध्ये असं म्हणतात की तो जीर्णोद्धार केला त्यावेळी महाराजांनी 1,00,000 गायी आणल्या आणि त्या गायींनुसार म्हणजे त्या गायींचा दान धर्म वगैरे केला, हा पुढे उल्लेख आहे फ्रेंच रेकॉर्ड्स मध्ये. म्हणजे पुढे आपल्याला ह्या गोष्टी आढळून येतात की शिवाजी महाराजांनी मशिदींचा विध्वंस करून ज्या ज्या ठिकाणी देवळे पाडून मशिदी बांधली. शोणाचलपतीमध्ये मशीद बांधलेली होती का फक्त देऊळ पडलेल्या अवस्थेत होतं? फ्रेंच सोर्सेस नुसार आपल्याला कळतं की मशिदी होत्या, त्या मशिदी उद्ध्वस्त केल्या, आणि राजव्यवहार कोशात असं म्हटलं की यवनांनी दीर्घकाळ उद्ध्वस्त करून ठेवलेलं हे शोणाचलपतीचं देऊळ पुन्हा बांधण्यात आलं. ओके. आता अनेकांना हा प्रश्न पडेल की फ्रेंच रेकॉर्ड्स कुठून आणले या सगळ्यामध्ये, शोणाचलपतीचा फ्रेंचांशी काय संबंध? तर मध्ययुगामध्ये जे व्यापारासाठी किंवा काही ट्रॅव्हलर्स वगैरे यायचे, तर त्या सगळ्यांनी लिहिलेले जे काही त्यांचे रेकॉर्ड्स आहेत ते सगळे एकत्रित केलेलं पुस्तक आहे फ्रेंच रेकॉर्ड्स ऑन मराठाज का फ्रेंच रेकॉर्ड्स ऑन शिवाजी असं काहीतरी नाव. बरोबर. हा, तर मग त्या पुस्तकाचा हे दाखला देत आहेत. असं अधूनमधून थोडंफार मी सुद्धा सांगत जाईल, कारण की आपण कसं आपल्याला पॉडकास्ट असं ठेवायचं आहे की अगदी सर्वसामान्य लेमॅन लोकांना लक्षात आलं पाहिजे की नेमकं काय चाललंय. आता या ठिकाणी खूप महत्वाची माहिती आपल्याला लक्षात आली की शिवाजी महाराजांनी मंदिरांचा जीर्णोद्धार तर केला, पण फक्त मंदिरांचा जीर्णोद्धार करणं म्हणजे म्लेच्छांचा क्षय त्याने होत नाही, फक्त मंदिरांचा जीर्णोद्धार करून. मग ह्याच्या व्यतिरिक्त असं काय केलं की ज्याने आपल्याला म्हणता येईल की म्लेच्छांचा क्षय झाला? महाराजांच्या कोणत्या कृतीतून झाला? शिवाजी महाराजांवर जेव्हा अफजल खान चालू आला हे सगळ्यांना माहिती, प्रसिद्ध आहे. 1659 सालचं एक कान्होजी जेध्यांना लिहिलेलं पत्र आहे, आदिलशहाचं स्वतःच पत्र आहे. म्हणजे बेसिकली त्यामध्ये ना कुठल्या मराठी माणसाचा उल्लेख आहे किंवा काय, कान्होजी जेध्यांना हे पत्र लिहिले. त्यामध्ये शिवाजी महाराजांनी कोकण काबीज केल्यावर तिथल्या मुसलमानांना त्रास दिला स्पष्ट उल्लेख आहे. हे आदिलशहा म्हणतोय, त्याच्या फरमानात आहे. म्हणजे असंही नाही की त्याच्या कुठल्या दरबारी इतिहासात आहेच की शिवाजीने असं केलंय किंवा मुसलमानांना खूप त्रास देतोय, मुसलमानांच्या धर्माची खुंटी होती, हे दरबारी इतिहासात आहेच. पण अली आदिलशहाचं हे फरमान आहे जे कान्होजी जेध्यांना म्हणजे एका नॉन हिंदू माणसाला लिहिलंय, आणि त्यामध्ये तो म्हणतोय की शिवाजी तळ कोकण त्यांनी जे काबीज केले तिथल्या मुसलमानांना त्यांनी त्रास दिले. पण कसं आहे, आता हे बघा, फॉर एक्झाम्पल आता एक वेगळं राष्ट्र आहे पाकिस्तान, बरोबर, ते नेहमी असा प्रोपोगंडा करत असतात स्वतःची बाजू न्यायाची आहे हे दाखवून देण्यासाठी की भारतामध्ये मुस्लिमांवर अत्याचार होत आहेत धर्माच्या आधारावर. त्यांचं डॉक्ट्रिन बेसिकली हेच आहे, आणि त्यामागे त्यांचा हा हेतू असतो की आपली बाजू इतर राज्यवटींना किंवा आंतरराष्ट्रीय स्तरावर आपली बाजू ही न्यायाची आहे दाखवणं. तर मग त्या भावनेतून पूर्वीच्या काळी आदिलशहाने हे असं म्हणलं असेल की पत्रामध्ये असं लिहिलं असेल की शिवाजीने मुसलमानांना त्रास दिला वगैरे, ही शक्यता पण असू शकते का? मोस्टली तसं वाटत नाही, कारण तुम्ही जर एकूण शिवाजी महाराजांच्या कार्याचा आढावा घेतला तर आपल्याला एक गोष्ट लक्षात येते की शिवाजी महाराजांचा हेतू हा स्पष्ट होता.
त्यामुळे महाराजांच्या कृती आणि उक्ती आपल्याला सहज लक्षात येतात की महाराजांना काय अपेक्षित होतं किंवा त्यांना कुठलं राज्य अपेक्षित होतं हे त्यांचं सहज कृतीवरनं लक्षात येतं. उदाहरण द्यायचं झालं की त्यांनी एकोजी राजांना लिहिलेलं एक पत्र आहे, तर त्यांच्या उक्तींचं सांगतो. कृतींचं आपण पाहिलंच की त्यांनी मशिदी उद्ध्वस्त करून देवळा बांधल्या. उक्तींमध्ये एकोजीला लिहिलेलं एक पत्र आहे, स्वतः सावत्र भावाला लिहिलेलं पत्र आहे. त्यामध्ये एकोजीने शिवाजी महाराजांवर हल्ला केला होता आणि त्या हल्ल्याचं प्रत्युत्तर म्हणून महाराजांनी ते पत्र पाठवले की बाबा तू हल्ला केलास किंवा काय. त्यात महाराज म्हणतात की तुझ्या सैन्यात तू तुर्क ठेवलेस, म्हणजे तुझ्या सैन्यात तू मुसलमान ठेवलेस, तुझं जय कसं होईल. माझ्या सैन्यात मुसलमान नाहीच आहे, माझ्या सैन्यात जयच होणार, माझ्या सैन्यात जयच होणार आहे. आता ही गोष्ट तर अनडाऊटेडली आपण म्हणू शकतो की एक वेळ हे जरी मान्य केलं की आदिलशहाने प्रोपोगंडासाठी किंवा डॉक्ट्रिनचा भाग म्हणून ते पाठवलं असेल, तर शिवाजी महाराज स्वतः असं पत्र कशासाठी पाठवतील की तुरुक सैन्यामध्ये ठेवली आणि जय कैसा होतो अशी जोड आहे ती. तर ही गोष्ट यातून स्पष्ट होते की शिवाजी महाराज सैन्यामध्ये तुर्क ठेवण्याला काही चांगलं तर मानत नव्हते. ते सरळ म्हणतात की त्यांनी जय कैसा होतो. मग महाराष्ट्रामध्ये अलीकडे पीक आलंय एक प्रकारचं की ते असे हवेतून बुडबुडे निघतात. तुम्ही पाहिलं असं आपण बुडवतो साबण आणि फू केलं का असे बुडबुडे निघतात, तसे आकडे निघायला लागेल. टक्केवारी डायरेक्ट शिवाजी महाराजांच्या सैन्यामध्ये कोणी म्हणतो 25%, कोणी म्हणतो 50%, कोणी म्हणतो 90%, एवढे मुसलमान होते. मला हे कळत नाही की म्हणजे हे मग ते हिंदवी स्वराज्य म्हणण्याच्या ऐवजी जमाते स्वराज्यच का नाही म्हणलं मग महाराजांनी. तर मग ह्यात काही तथ्य आहे का? एकीकडे महाराज पत्रामध्ये हे म्हणतायत की तुरुक सैन्यात ठेवली आणि जय कैसा होतो, आणि दुसरीकडे हे अशा टाईपच्या गोष्टी येत आहेत. म्हणजे माझ्या तरी लिमिटेड अभ्यासानुसार मला कशाचा संदर्भ सापडला नाही. आता मला तुमच्याकडून ऐकायचं की यात काय तथ्य आहे. मुळात शिवचरित्राचा जे अभ्यास करतात किंवा ज्यांना उत्सुकता असते त्यांनी अभ्यास करावा आणि त्यांनी ती आकडेवारी काढावी. मी अभ्यास केलाय किंवा मला अजून मी अभ्यासाच्या क्षेत्रात आहे, मी अभ्यास केलाय, मला फक्त मोजून 12 नावं सापडली. म्हणजे त्यांच्या सैन्यात तेवढीच 12 जण होती, त्या व्यतिरिक्त अजून कोणी नव्हतं. पण हे सैन्यामध्ये म्हणजे यामध्ये फक्त शस्त्रधारी सैनिक आले का कारकून वगैरे सगळे कारकून वगैरे सुद्धा होते. आता त्याची काही स्पेसिफिक आपल्याला तांत्रिक कारण आहेत. लाईक फॉर एक्झाम्पल आपल्या लोकांना फारसी येत नव्हतं, उर्दू येत नव्हतं. त्या उर्दूचा जाणकार किंवा फारसीचा जाणकार म्हणून शिवाजी महाराजांनी काझी हैदरची नेमणूक केली की बाबा त्याला जर इनकेस आपल्याला पर सल्तनतींशी जर हे करायचं असेल, व्यवहार करायचा असेल, लाईक आत्ताच्या भाषेत म्हणायचं झालं तर आपल्याला फॉरेन व्यवहार करायचा असेल, तर मग त्यासाठी त्या सल्तनतीची भाषा येणं गरजेचं आहे. करेक्ट. त्या भाषेमधनं पत्रव्यवहार होण्यासाठी काझी हैदरची नेमणूक आहे. पण इथे प्रश्न असा पडतो की महाराजांच्या काळामध्ये अगदी मराठीमधली सुद्धा जर आपण पत्र पाहिली, मागे मी निनाद बेडेकरांचं एक व्याख्यान ऐकलं होतं ज्यात त्यांनी एका पत्राचा उल्लेख केला होता की मराठी भाषेमध्ये अरबी फारसी भाषांचा प्रभाव इतका वाढला होता की लोक ते वापरायचे. तर मग त्या काळामध्ये प्रत्येक राजकारणामध्ये इन्व्हॉल्व्ह असलेल्या माणसासाठी हे मॅन्डेटरी नसेल का की त्याने ती भाषा शिकावी, अरबी फारसी भाषा शिकावी, कारण की म्हणजे कारभारच जर का त्या भाषेत चालतोय तर. मुळात महाराजांनी ह्याच्यावरच नंतर हे केलं की आपल्याला जर कारभार करायचा असेल, आपला प्रांत आहे, आपला देश आहे, तर मग आपण आपल्या भाषेतनं व्यवहार केला पाहिजे. नाही, हे तर बरोबर आहे. माझा प्रश्न असा आहे की आपलं आधीचे डिस्कशन झालं की त्या काळामध्ये लोकांना अरबी फारसी भाषा येत नसायच्या, तर हे असं खरंच असेल का की लोक शिकत असतील अरबी फारसी? शिकत असतील, पण फार बेसिक नॉलेज. ओके. म्हटलं तर खूपच बेसिक किंवा अगदीच एकदम खूपच एखादा जर हुशार असेल आणि त्याला जर त्यामध्ये मास्टरी करायची असेल तर तो करू शकत होता. पण जर व्यवहारापुरतच जेवढं जे देवाणघेवाणसाठीच लागतंय तेवढंच जर नॉलेज असेल तर ती माणसं तेवढं शिकत असतील. पण जर फॉरेन तुम्हाला सल्तनतींची अगदी शास्त्रशुद्ध भाषा लागत असेल, बरोबर आहे. म्हणजे आता आपल्याला आजकाल इंग्रजी कोणालाही येतं, आपण अशी इंस्टाग्रामवर रील्सही पाहतो, लोक दारू पितात आणि डायरेक्ट इंग्लिश बोलायला लागतात त्या मीडियावर. पण याचा अर्थ आपण तशा लेवलची इंग्रजी फॉरेन मिनिस्ट्री प्रेस कॉन्फरन्स साठी वापरू शकत नाही. तर त्यासाठी त्यांना तज्ज्ञ माणूस म्हणून त्यांनी काझी हैदर किंवा तसे घेतले असतील अधिकारी. पण असंही असू शकतं ना की हे जे 12 अधिकारी आहेत ह्यांची फक्त नावं आली, नंतर एखादी अशी तुकडी असेल की जी मुस्लिम तुकडी आहे, फक्त त्यामध्ये 100-200 समजा मुस्लिम सैनिक आहेत, पण त्या तुकडीचा जो प्रमुख आहे त्याचं फक्त नाव आलं आणि त्याच्या हाताखाली अजून लोक असतील आणि ते डॉक्युमेंटेड नसतील. तशी संदर्भ आपल्याला खूप कमी आढळतात. फॉर एक्झाम्पल आता चिटणीस बकरीमध्ये एक उल्लेख येतो की शिवाजी महाराजांकडे 700 पठाण आदिलशाहकडनं स्वतः आले. म्हणजे आदिलशाहीतून त्यांनी नोकऱ्या सोडल्या आणि ते स्वतः 700 पठाण आले.
आता बेसिकली आपल्याकडे ह्या गोष्टीला काहीच कंटेम्पररी सोर्स नाही, कारण चिटणीस बखरी उत्तरकालीन. ओके. आणि त्यामुळे आपल्याला जी नावं मिळतात, लाईक फॉर एक्झाम्पल तुम्हाला द्यायचं झालं, दौलत खान असेल, इब्राहिम खान असेल, दरिया सारा, ही जी नावं आहेत ही आपल्याला इंग्लिश सोर्सेस मधून पण मिळतात, मराठी सोर्सेस मधून पण मिळतात, आणि त्यांची नावच आपल्याला आढळतात. लाईक त्यांच्या हाताखाली किंवा त्यांच्या अधिकाऱ्याखाली काही अजून मुस्लिम सैनिक असले तरी बेसिकली काय आहे, आता फॉर एक्झाम्पल आपण म्हणूया की शिवाजी महाराज, एकीकडे शिवाजी महाराज ठेवूया, एकीकडे औरंगजेब ठेवूया. लाईक फॉर एक्झाम्पल आपण असं म्हटलं, शिवाजी महाराजांच्या सैन्यात 99% मुसलमान होते आणि औरंगजेबाच्या सैन्यात 99% हिंदू होते. शासन करणारा माणूस हिंदू असेल तर त्याच्या ध्येयात बदल होत नाही, भले त्याच्या सैन्यात किती टक्केवारी असू दे. आणि ह्या बाजूला जरी औरंगजेब असला, भले त्याच्याकडे 99% हिंदू असले, तरी त्याच्या इस्लामी जिहादच्या ह्याच्यामध्ये काहीच बदल होत नाही. म्हणजे त्याने जो मंदिरांचा, म्हणजे असं आपण म्हणू शकतो बेसिकली. पण या ठिकाणी मला एक सिम्प्लिफिकेशन हे करावं लागेल की तुम्ही आता जे सांगितलं चिटणीस बखर उत्तरकालीन वगैरे, बरोबर, तर समकालीन उत्तरकालीनचा काय झोल आहे ते सांगतो. झोल नाहीये बेसिकली, आपल्याला ह्या गोष्टी माहित नसतात. समकालीन म्हणजे कॉन्टेम्पररी, म्हणजे शिवाजी महाराजांच्या हयातीमध्ये किंवा त्यांच्या मृत्यूच्या अगदी काही मोजक्या डझनभर वर्षाच्या आसपासच्या काळामध्ये लिहिल्या गेलेले जे साहित्य उपलब्ध आहेत, फार कमी सापडलेले आहेत, पण जे सापडलेले आहेत ते आहेत. तर ते जे समकालीन सोर्स आहेत ते सगळ्यात जास्त विश्वसनीय मानले जातात, कारण की ते तेव्हाच लिहिले गेलेत. आणि नंतर असेही काही उत्तरकालीन संदर्भ सापडलेले असतात की जे लोकांच्या IQ किंवा श्राव्य माहितीतून नंतर पिढीजात पुढे पुढे चालत गेले आणि नंतर कोणीतरी ते लिहून काढले आणि ते सापडले 100, 100, 150, 200 किती वर्षांनंतर. तर मला तुमच्याकडून काही उदाहरण ऐकायला आवडेल की तुम्ही ह्या पुस्तकासाठी कोणकोणती इतिहासाची साधनं वापरली आणि त्यातली कोणती समकालीन होती आणि कोणती उत्तरकालीन होती? सर्वात प्रथम तर आपल्याला म्हणजे हे पुस्तक लिहिताना मला पार्श्वभूमी द्यावी लागते ती पूर्ण इस्लामी सल्तनतींची. ओके. म्हणजे मग त्यानंतर इस्लामी असतील, पोर्तुगीज असतील, ह्या सल्तनतींनी हिंदूंवर केलेले अत्याचार किती कठोर होते आणि आपली परिस्थिती त्या काळात कशी होती हे सांगण्यासाठी आपल्याला बेसिकली फारसी साधनं अभ्यासावी लागतात. फारसी साधनांचं बहुतांश साधनांचं आपल्याकडे मराठी, इंग्लिश, हिंदी यांचं ट्रान्सलेशन अवेलेबल आहे. तर ती साधनं अभ्यासून त्यांचा अभ्यास करून मग ही पहिले इस्लामी सत्ताधीशांच्या गोष्टी झाल्या. मग नंतर खुद्द शिवाजी महाराजांची पत्र असतील, त्यांच्या उक्ती असतील, कृती असतील. लाईक फॉर एक्झाम्पल राजव्यवहार कोश हा त्यांच्याच कारकिर्दीत लिहिला गेला, रघुनाथ नारायण हनुमंते यांनी तो लिहिला. त्यामध्ये शिवाजी महाराजांनी कसा भाषेवर फारसी शब्दांचा किंवा उर्दू शब्दांचा प्रभाव आहे म्हणून त्यासाठी एक संस्कृत कोश तयार केला, जेणेकरून आपल्या भाषेला प्रभुत्व मिळावं. त्यानंतर शिवाजी महाराजांचे पत्र, जे मगाशी मी तुम्हाला एकोजीचं सांगितलं, त्यानंतर संभाजी महाराजांची पत्र असतील, त्यानंतर पुढच्या काळामध्ये काही येणारे उल्लेख असतील, या सगळ्या उल्लेखांचं एकत्रीकरण करून हे पुस्तक केलंय. आपण शक्य झाल्यास त्या सगळ्या संदर्भांची सुद्धा जी लिस्ट आहे ती व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये ऍड करून टाकू आणि तुम्ही बोलताना ते मी एडिटिंग मध्ये ऍड करून टाकेल की हे आपण संदर्भ पाहिले. आता तुम्ही जी चिटणीस बखरीचा उल्लेख केला ती उत्तरकालीन आहे असं तुम्ही सांगत होता. आणि त्यानंतर आपला विषय असा झाला की जरी कितीही टक्के मुस्लिम सैन्यामध्ये असतील आणि कितीही टक्के हिंदू इकडे असतील औरंगजेबाकडे, तरी अल्टिमेटली शासक डिसाईड करतो की राज्याची पॉलिसी काय आहे. आणि शिवाजी महाराजांचे ऍक्शन्स, त्यांचे पत्र, त्यांची आज्ञापत्र, यातून हे आपल्याला लक्षात येते, राजव्यवहार कोशातून लक्षात येते की राज्याची पॉलिसी काय आहे. हिंदूंचा स्वाभिमान वाढवणे आणि हिंदूंमध्ये जो काही गमावलेलं त्यांचं क्षत्रियत्व आहे, जे त्यांची क्षत्रियत्वाची स्पिरिट आहे ती पुन्हा एकदा जागी करणे. आणि संभाजी महाराज म्हणतात त्याप्रमाणे कलिकाळाच्या विळख्यात सापडलेल्या धर्माला मुक्त करणे. तर ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला झाल्या. मला एक गोष्ट सांगा की आतापर्यंत आपण जे काही पाहिलं त्यावरून हे तर लक्षात आलंय की शिवाजी महाराज सैन्यामध्ये तुर्क ठेवणं वगैरे याच्या विरोधात होते आणि त्यांनी मंदिरं बांधली होते. पण त्यांनी असं केलं होतं का मग की एक पोथीनिष्ठ राज्य, जसं की तुम्ही आता सांगितलं की तुमच्या पुस्तकासाठी तुम्ही खूप साऱ्या इस्लामिक राजांचा, राजवटींचा वगैरे अभ्यास केला, तर ती राज्य कशी होती? म्हणजे ती लोक सांगतात त्याप्रमाणे सेक्युलर होती, ती लोक सांगतात त्याप्रमाणे फक्त त्यांचा धर्माशी संबंध नसलेली होती, का ती एक प्रॉपर पोथीनिष्ठ कोणत्या धर्मग्रंथावर आधारित राज्य साम्राज्य होते? इतिहासाचा अभ्यास केला तर आपल्याला एक गोष्ट लक्षात येते की त्यांनी जी काही कृत्य केलेली आहेत म्हणजे ती बेसिकली आपल्याला सेक्युलर, ज्याला आजच्या भाषेत सर्व धर्म समभाव अजिबात दिसत नाही. म्हणजे ती कुठली का असेना. सेक्युलरिझमचं त्यांनी फक्त काय म्हणतात त्याला, काही ठिकाणी दिखावेगिरी म्हणतो ना आपण, की लाईक फॉर एक्झाम्पल माझे वडील एखाद्या तख्तावर बसलेले आहेत आणि ते वडिलांचं राज्य पाडून मला तख्तावर बसायचंय म्हणून मला पाठिंबा मिळवायचा आहे, म्हणून मी त्या तात्पुरत्या काळासाठी का होईना त्या पाठिंबा मिळवणाऱ्या गटाशी हात मिळवणे केली
आणि मग त्यांना अपीज करण्यासाठी काही डिसिजन घेतले. याचं एखादं उदाहरण सांगा. औरंगजेबाने चित्रकूटच्या मंदिराला एक सनद दिलेली आहे, बालाजी मंदिराला. तर त्या मंदिरी ती सनद दिली. आता लोक म्हणतील की औरंगजेबाने तर मंदिर पाडली. आणि तुम्ही जर त्या काळाचा किंवा त्या पिरियडचा अभ्यास केला तर आपल्याला लक्षात येईल की ती सनद औरंगजेब तख्तावर येण्याच्या आधीची. म्हणजे तेव्हा त्यांनी फक्त एक पॉलिटिकल अलाई आपल्याला मिळावा, एक मित्र मिळावा राजकीय, या हेतूनेच ते केलेलं असण्याची शक्यता जास्त आहे. कारण की पुढच्या काळात नंतर त्यांनी त्याचे खरे गुण दाखवले. आणि म्हणजे त्याने तो जेव्हा सुभेदार पदावर होता शहाजहानच्या काळापासूनच, तेव्हापासूनच त्याने मंदिरांचा विध्वंस करायला सुरुवात केलेली. पण मग ह्या गोष्टीमुळे आपला राजपुतांशी असणारा संबंध किंवा राजपुतांकडून मिळणारा पाठिंबा, उत्तरेत कारण प्रामुख्याने राजपूतच होते जे दिल्लीच्या तख्तावर प्रामुख्याने त्याला बसण्यासाठी मदत करू शकणार होते. पण मग ह्या गोष्टी होऊ नयेत म्हणून मग त्याने ती सनद दिली त्या देवळाला. राजपूतांना एक प्रकारे त्यांचं लांगुल चालन करण्यासाठी त्यांनी हे केलं. आता औरंगजेब समजा तख्तावर बसलेला आहे आणि त्याचं राज्य जे आहे तुम्ही म्हणताय की फॅनेटिक आहे किंवा अँटी हिंदू प्रकारचं आहे, तर ते फक्त औरंगजेब हा एक व्यक्ती म्हणून फॅनेटिक आहे का त्या गोष्टीला त्याचे जे काही ऍडवायझर्स आहेत किंवा जे धर्ममार्तंड आहेत त्याचे किंवा जे सल्लागार आहेत त्यांचं समर्थन आहे की विरोध आहे? त्यांचंही आपल्याला समर्थन दिसतं. आता ह्याचं उदाहरण द्यायचं झालं तर संभाजी महाराजांची नृशंस झालेली हत्या, त्यामध्ये औरंगजेबाने लिटरली त्यांचे जे काजी आहेत त्यांना विचारले की या काफर बच्चाचं काय करायचं. याचा काय संदर्भ आहे? मासिरे आलमगिरी त्याच्याच दरबारी इतिहासामध्ये स्पष्ट उल्लेख आहे. काफर बच्चाला मारण्यासाठी औरंगजेबाने काझींची हे घेतली, म्हणजे मुल्ला मौलवींना त्याने सल्ला मसलत केली की काय करावं. आणि त्या मुल्ला मौलवींचा सगळ्यांनी एकसूर झाला की त्यांनी म्हणले काफर बच्चाला नरकात डाळा, म्हणजे थोडक्यात मारून टाका. अशी पण अफवा पसरली जाते की संभाजी महाराजांची हत्या म्हणे मनुस्मृतीनुसार केली जाते. त्याला काही तथ्य आहे का? काहीच नाही, शून्य पुरावा. म्हणजे मासिरे आलमगिरी जो दरबारात लिहिला गेला ग्रंथ आहे त्यामध्ये सरळ हे सांगितलं गेलं की औरंगजेबाने स्वतःच्या धर्मगुरूंकडे ऍडवाइस मागितली आणि त्यांनी सांगितलं की काफर बच्चाला मारा. म्हणजे औरंगजेब क्रूरता करतोय, नृशंस अपराध करतोय, हिंदूंवर अत्याचार करतोय. त्या अत्याचाराच्या विरोधामध्ये जी धार्मिक मुस्लिम कम्युनिटी आहे किंवा जे क्लेरिक्स आहेत त्याचं त्याला समर्थन आहे, अजिबात विरोध नाही, काही विरोध नाहीये, पूर्ण समर्थन आहे. मग अशीच म्हणजे आपल्याला असं म्हणता येईल का की औरंगजेबाची जी काही औरंगजेबाच्या राज्य कारभारामध्ये जी काही इस्लामिक क्लेरिक्सची एक प्रकारे मोनोपोली होती ती सेम गोष्ट शिवाजी महाराजांच्या बाबतीत होती? म्हणजे शिवाजी महाराजांचं एक पोथीनिष्ठ हिंदू राज्य असं होतं का? नाही, अजिबात नाही. महाराजांनी राज्याचे पाय रचून दिले की राज्य कसं असावं किंवा हिंदू राज्य किंवा त्यांना जे अभिप्रेत राज्य होतं हे कसं असावं, पण हे राज्य पोथीनिष्ठ नाहीये. पोथीनिष्ठ हा शब्द जर का तुम्हाला वाटत असेल तर सांगतो एका मिनिटात. पोथीनिष्ठ म्हणजे पोथी जी असते आपली गुंडाळलेली बासनामध्ये, तर त्या पोथीमध्ये जे काही लिहिलंय ते तंतोतंत पाळायचं. त्यामध्ये जर का लिहिलं असेल की सूर्य पश्चिमेकडून उगवतो तर पश्चिमेकडून उगवतो म्हणायचं, स्वतःच हे लावायचं नाही. याला म्हणतात पोथीनिष्ठ. आणि हिंदू राज्य आणि पोथीनिष्ठ राज्य यामध्ये फरक असा आहे की हिंदू राज्य हे हिंदूंच्या स्वाभिमानाचं राज्य आहे, त्यासाठी हिंदूंच्या हिताचे निर्णय घेतले जातील, परंतु ते पोथीनिष्ठ नसतील. बरोबर बोलतोय ना मी? ते हे गरजेचं नाही की कोणतं तरी पोथीतूनच जशा तसं घेतलेलं पाहिजे. बेसिकली पोथ्या रेफरन्स म्हणून वापरल्या जायच्या की आता राजव्यवहार कोशासाठी वेगवेगळ्या संस्कृत साधनांमधूनच आपल्याला ते शब्द शोधले असतील. म्हणजे पोथ्या फाडून टाका अशी भूमिका नव्हती. पोथ्या फाडून टाका अशी भूमिका नाही, रेफरन्स म्हणून नक्कीच वापरू शकतो. त्यांना सन्मान द्यायचा, पण त्या पोथीवरच आधारित माझं राज्य आहे असं अजिबात नाही. याचं काही उदाहरण तुम्ही तुमच्या पुस्तकात सांगितलंय का? ह्याचं काही असं स्पेसिफिक उदाहरण नाहीये माझ्या पुस्तकात तर नाही. अच्छा, ठीक आहे. तर कारण की साहजिकच आहे की तुमचा जो विषय आहे तो म्लेच्छक्षय दीक्षित आहे आणि हा विषय याच्याशी काही फारसा असा संलग्न नाहीये. पण यातून एक गोष्ट लक्षात येते की शिवाजी महाराजांचं जे राज्य होतं ते म्लेच्छ ह्या शब्दाचा अर्थ काय घ्यायचा आहे ते मी तुमच्यावर सोडतो. म्लेच्छ ह्या आयडेंटिटीशी असोसिएटेड लोकांचा क्षय करण्याची दीक्षा घेतलेलं ते राज्य होतं. शिवाजी महाराज पर्टिक्युलरली तसे होते. यासाठी आपण पाहिलं की संभाजी महाराजांकडचे आपल्याकडे रेफरन्सेस आहेत, शिवरायांच्या शत्रूंचे रेफरन्सेस आहेत, जी थर्ड पार्टी आहे युरोपियन रायटर्स त्यांचे पण रेफरन्सेस आहेत आणि स्वतः शिवाजी महाराजांचे पत्रही आहेत. त्याशिवाय त्यांनी घेतलेले शिलालेख वगैरे सुद्धा आहेत. तर मग या सगळ्यातून आपण हे तर म्हणू शकतो की शिवाजी महाराज हे म्लेच्छक्षय दीक्षित होते. आणि त्यांचं वेगळेपण हे आहे की सहसा जेव्हा एखाद्या पर्टिक्युलर आयडेंटिटीशी असोसिएटेड लोकांच्या विरोधामध्ये एक राज्य उभं राहतं
तेव्हा ते स्वतःच्या आयडेंटिटीला अगदी कट्टरपणे फॉलो करणार असतं. बरोबर. पण तशी गोष्ट शिवचरित्रामध्ये नाही. शिवाजी महाराजांचं राज्य हे हिंदूंच्या उत्कर्षासाठी नक्कीच आहे, पण हिंदूंच्या धर्मग्रंथाची चिकित्सा न करता डायरेक्ट आंधळेपणाने ते फॉलो करणारं नाहीये. म्हणजे असे अनेक उदाहरणं सुद्धा आपल्याकडे आहेत इतिहासामध्ये की ज्यामध्ये शिवाजी महाराजांनी धार्मिक शिकवणीपेक्षा थोडीशी वेगळी भूमिका घेतली, जी त्या त्या देशकाल परिस्थितीनुसार सुसंगत होती. त्या काळात ते गरजेचं होतं. या अशा काही प्रोग्रेसिव्ह भूमिका सुद्धा शिवाजी महाराजांनी घेतलेल्या आहेत, पण तो विषय आपण पाहूया नंतर कधीतरी. तर कौस्तुभजी, आता तुम्हाला सांगा शॉर्टमध्ये की एक रॅन्डम वाचक आहे, त्याने तुमचं पुस्तक हे का वाचावं? तुमच्या पुस्तकाच्या अशा 4 चांगल्या गोष्टी सांगा की ज्या त्यांना यातून शिकायला मिळतील. बेसिकली तुम्ही आतापर्यंतचा ट्रेंड पाहिला तर सहसा लोकांना जाड पुस्तकं वाचण्यात काही इंटरेस्ट नाही. लाईक मी फॉर एक्झाम्पल हे जे शिवाजी महाराजांचं कार्य आहे, हिंदूंच्या उत्कर्षासाठी त्यांनी केलेले प्रयत्न, ते मी एका जाड पोथीत पण मांडू शकतो, फुल ऑन रेफरन्शियल देऊन सुद्धा. पुस्तक छोटं आहे आणि एका प्रवासात किंवा आपल्याला एका बैठकीत वाचण्यासारखं आहे, आणि ते सरळ सोप्या भाषेत लिहिलेलं आहे. म्हणजे एकदम समोरचा एखादा अगदीच इतिहासात ढ असेल किंवा इतिहासात शून्य ज्ञान असणारा असेल तर त्याला हे पुस्तक वाचल्यावर सहसा इतिहासाची जरा कल्पना येईल, किंवा आपल्या इतिहासात काय घडून गेले किंवा आपल्याला काय गरजेचं आहे किंवा काय जाणून घेतलं पाहिजे. दुसरं एक कारण सांगतो. एक ट्रेंड गेल्या 2-3 दशकापासून मला दिसतोय की चुकीच्या पद्धतीने इतिहास मांडला. म्हणजे लाईक शिवाजी महाराजांचा जो मगाशी तुम्ही सांगितलं की सैन्यात 57%, 98%, 99% ते बुडबुडे तर ती टक्केवारी किती होती बाबा? आणि खरंच लोकांना चुकीचा इतिहास मांडून होतं काय? समोरच्या समाजाची दिशाभूल. ज्या समाजासमोर तुम्ही ते पुस्तक ठेवताय, ज्या समाजासमोर तुम्ही तो प्रस्ताव मांडताय, त्या समाजाची दिशाभूल होते. बरोबर आहे. आणि ते पुस्तक वाचून अनेक लोक त्याच्यावर भाषण करतील, कोणी अजून त्याच्यावर काही लिहितील. तर म्हणजे एक चुकीचा विमर्श जो आहे, चुकीचा नॅरेटिव्ह समाजामध्ये पसरत. बरोबर. तर विविध साधनांचा अभ्यास, वेगवेगळं अनेक वेगवेगळी साधनं मी अभ्यासली. लाईक मी त्या माझ्या पुस्तकामध्ये छायाचित्र पण दिले ओरिजिनल साधनांची. अमुक अमुक ठिकाणी औरंगजेबाने देऊळ पाडले, किंवा राजाराम महाराजांच्या पत्रामध्ये महाराष्ट्र धर्म पूर्ण रक्षावा हा शब्द आलेला आहे, त्या पत्राचा ओरिजिनल फोटो मी दिलाय. म्हणजे ही साधनं, आपली साधनं कशी म्हणजे अनेकदा असं होऊ शकतं की लोकांना वाटेल की यात लिहिलंय म्हणजे काय खरंच आहे का? मी ही गोष्ट पाहिली की तुमच्या पुस्तकामध्ये जी छायाचित्र आहेत आणि ते बऱ्यापैकी रिडेबल आहेत. बरोबर. की त्या छायाचित्रामध्ये लक्षात येतं की इथे असं असं आहे. तर यातून म्हणजे भविष्यात जरी म्हणजे जे वाचक आहेत, एखादा व्यक्ती जो असं म्हणलं जातं की आपल्याकडे ट्रेडिशन आहे, नाचो कीर्तनाचे दंगी ज्ञानदीप लावू शकी. तर जर का तुम्हाला तुमच्या डोक्यात हा ज्ञानदीप लागला आणि तुम्हाला कोणी उगाच वाद घालायला आला, तर तुम्ही डायरेक्टली ते फोटो दाखवू शकता की हे बघ बाबा, हा अस्सल पुराव्याचा संदर्भ आहे. म्हणजे तुम्हाला इथे पुण्याच्या कोणत्या भारत इतिहास संशोधक मंडळात येऊन ते पुस्तक शोधून त्याचं काही करायची गरज नाही, डायरेक्ट तुम्हाला तिथे फोटो आहे. ही गोष्ट मला सुद्धा खूप आवडली पुस्तकातली. आणि आता अजून एक कारण, शेवटचं अजून एक कारण द्यायचं झालं तर हे पुस्तक असं आहे की जे थोडंसं इतिहासाची निगडीत आहे, पण इतिहासाच्या पैलूंवर प्रकाश टाकतं वेगवेगळ्या. म्हणजे शिवाजी महाराजांचं कार्य आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. लाईक फॉर एक्झाम्पल अफजल खान फाडला, शाहिस्ते खानाची बोटं छाटली, सिद्धी जोहर असेल, त्यानंतर औरंगजेबाच्या कैदेतनं पलायन असेल. पण हे सगळं शिवाजी महाराज अल्टिमेटली का करतायत किंवा त्यांचा गोल काय? लाईक फॉर एक्झाम्पल शिवाजी महाराजांना तुम्ही कुठल्या अँगलने बघा, तो अँगल तुम्हाला त्या अँगलने शिवाजी महाराज दिसतात. लाईक तुम्ही मॅनेजमेंटच्या पद्धतीने बघा, शिवाजी महाराजांचं अफजल खान मोहिमेतलं असेल, शाहिस्ते खान मोहिमेतलं असेल, किंवा सिद्धी जोहरच्या मोहिमेतलं असेल, त्या पर्टिक्युलर मॅनेजमेंट दिसतं. पण अल्टिमेटली हे मॅनेजमेंट कशासाठी चाललंय? एक ध्येय ठरलेलं आहे, त्या ध्येयाप्रती मी माझी पावलं उचलतोय. ह्या सगळ्या गोष्टी पद्धतीने शिवाजी महाराजांचं ते ध्येय चाललेलं आहे. चांगलंय. आणि आता थोडंसं तुमच्याबद्दलही सांगा की तुम्हाला इतिहासामध्ये इंटरेस्ट कधीपासून निर्माण झाला? म्हणजे तुम्ही एक स्टुडंट असताना तुम्ही हे सगळं करणं ही खरोखर मोठी अचिव्हमेंट आहे. कारण की आजकाल स्टुडंट्स पबजी खेळतात. आता न्यू इयर झालं तर ते आज, आणि आपण 1 जानेवारीला हा व्हिडिओ शूट करतोय. बरोबर. तर अनेकांची सकाळच आज दुपारी झाली असेल. तर अशा परिस्थितीमध्ये इतिहासाच्या अभ्यासाकडे तुमचा इंटरेस्ट कसा गेला? लाईक आता मी सांगायचं झालं तर शिवाजी महाराज महाराष्ट्राचा आराध्य दैवत आहे. 4थी पासून आपण शिवाजी महाराज शिकत आलो, किंवा त्यांच्या इतिहासाबद्दल आपल्याला शालेय पाठ्यपुस्तकातून ज्ञान मिळत आलंय. पण ह्या पलीकडे जाऊन या एका महापुरुषामुळे आज तुमची आमची मुळं हिंदू म्हणून राहिली. बरोबर, अगदी बरोबर. म्हणजे कुठल्याही तुम्ही भूभागावर जावा, तिथे एक हिंदू आयडेंटिटी म्हणून तुम्हाला एक प्रसिद्धी मिळते. त्याचं कारण आहे शिवाजी महाराज. बरोबर. आणि ही गोष्ट तर आपल्याला आजही दिसते. म्हणजे अगदी देशाच्या कानाकोपऱ्यामध्ये कुठेही जा,
तुम्ही जर का जय भवानी जय शिवाजी म्हणलं तर त्याचं सुद्धा रक्त सळसळायला लागतं. सळसळायला त्यांनी शिवाजी महाराजांचा इतिहास वाचलेला नसतो, काही नसतं. त्यांना काहीही माहिती नाहीये, पण त्यांना फक्त हे माहिती आहे छत्रपती शिवाजी महाराज एवढं म्हणलं की जय म्हणायचं हे त्यांना आपोआप कळतं. बरोबर. मग ते अगदी आपण कर्नाटकातल्या वेगवेगळ्या आंदोलनात सुद्धा पाहिजे, त्यांना तर त्यांचा काही संबंध नव्हता, त्यांना शिवचरित्राची माहिती पण नव्हती. पण तरी सुद्धा ही जी आत्मीयता येते ही कुठून येते, तर ती अफाट ऊर्जा शिवाजी महाराजांचीच आहे. बरोबर. की मला या ठिकाणी एक वाक्य कोट करावं लागेल, मी थोडंसं आउट ऑफ टॉपिकही जाऊ शकतो. स्वातंत्र्यवीर सावरकर असं म्हणाले होते की सूर्य आकाशामध्ये येतो काही तासांसाठी, आणि जेव्हा संध्या समय होतो, जेव्हा संध्याकाळ होते, तेव्हा त्याचा जो भगवा प्रकाश आहे तो काही घटिकाभर का होईना तो राहतो. छत्रपती शिवाजी महाराज हा हिंदुस्थानच्या क्षितिजावर उभरलेला असा सूर्य आहे की ज्याचा उदय झाला, तो तळपला, अस्त झाला. आज 350 वर्ष होऊन गेले, पण त्याचा प्रकाश भगवा अजूनही भारतभर पसरतो. तर ही गोष्ट तर अगदी मलाही, मी सुद्धा याच कारणामुळे मोटिवेट झालोय बेसिकली. तर हे तर समजू शकतो, पण फक्त मोटिवेट होणं वेगळी गोष्ट आहे की शिवचरित्राबद्दल मोटिवेट तर सगळेच होतात. बरोबर. पण तुम्हाला असं का वाटलं की आपल्याला पुस्तक लिहिलं पाहिजे या विषयावर? खरं सांगायचं तर पुस्तक लिहायचं असं फार डोक्यात नव्हतं. म्हणजे 6वी-7वी पासून मी एक बेसिक अभ्यास चालू केला. म्हणजे ज्यावेळेला मुलांना त्यांचं एक वेगळं टेन्शन असतं किंवा दडपण असतं की मला अमुक मार्क पडले पाहिजे, अमुक टक्केवारी पडली पाहिजे, त्या काळापासूनच मी ह्या क्षेत्रात उतरलो की बाबा एक बेसिक अभ्यास करूया. तर मी सर्वात प्रथम शिवाजीराव बाबासाहेब पुरंदर यांचं राजाशिवाय छत्रपती वाचलं. त्यानुसार म्हणजे कादंबरीमय शिवकाळ त्यांनी स्पष्ट रूपात त्याच्यात मांडलेलं आहे. कादंबरीमय शिवकाळ, काही गैर असं नाहीये त्यात. पण एकूण गोष्ट, मग त्या गोष्टीत मी हळूहळू मोटिवेट होऊन गेलो. मग त्या बाबासाहेबांनी दिलेले रेफरन्सेस हे स्वतःहून तपासून बघणं, आणि ते तपासून बघितल्यावर बाबासाहेबांनी दिलेल्या स्टेटमेंटशी आपलं स्टेटमेंट जुळणं, लाईक फॉर एक्झाम्पल एखाद्याच्या मताशी दुमत किंवा न करणं आणि सरळ आपलं मत मांडणं, हे मला फार आवडलं. आणि मग त्यातनं मी मोटिवेट झालो की मग हे असं आहे तर मग आपण पण करायला पाहिजे. या पुस्तकाची खरी प्रेरणा सांगायचं झालंय तर श्री तुकाराम महाराजांचे 11वे वंशज शिरीष महाराज मध्ये त्यांनी मला सांगितलं, त्यांनी मला अप्रोच केलं की हा विषय आहे आणि तुला ह्या विषयावर लिहायचंय. नुकतीच 12वी संपून मी फर्स्ट इयरला गेलो होतो आणि त्यांनी असा विषय माझ्यासमोर प्रस्ताव मांडला की तुला ह्या विषयावर काम कर. थोडी पार्श्वभूमी होती की असं झालंय, पण हे एक पुस्तक रूपात मांडलं. आणि त्यांच्याशी संपर्क कसा झाला तुमचा? शिरीष महाराज मोरेंशी 12वी पासून संपर्क होतात. बेसिकली सोशल मीडियावर वेगवेगळ्या पोस्ट थ्रू शिरीष महाराजांशी अप्रोच झालो आणि मग त्यांनीच मला ही संधी आवर्जून दिली. नाईस. आणि तुम्हाला ही गोष्ट सांगतो की तुमच्या आधीचा पॉडकास्ट आपण शिरीष महाराजांसोबतच केला. आता योगायोग असा झालाय की शिरीष महाराजांनंतर तुमचा पॉडकास्ट जाणार आहे यंग रेट लेखनी आपल्या लिस्टमध्ये. तर खूप छान मोटिवेटिंग तुमची स्टोरी आहे आणि आपल्या वाचकांना सुद्धा यातून प्रेरणा मिळेल. कारण की आजच्या काळामध्ये एकीकडे लोक उगाच पूर्ण माहिती न घेता हा टाहो करतात, कोणी वाचत नाही, असं अजिबात नाहीये. महाराष्ट्रामध्ये विकृत इतिहास लिहिणारे छोटे छोटे बारीक शेकडो पुस्तकं लिहिले जातात आणि ते हजारोंच्या संख्येने वाचले जातात आणि त्याने लाखोंच्या डोक्यामध्ये नकारात्मकता पसरली जाते. अशा परिस्थितीमध्ये आपल्यामधून असे लेखक, तरुण रक्ताचे लेखक येणं गरजेचं आहे की जे व्यवस्थित संदर्भांचा, साधनांचा अभ्यास करतील. तुम्ही बघताय की कॉलेज लाईफ सांभाळत ह्या सगळ्या साधनांचा अभ्यास करणं आणि त्यातून पुस्तक छोटं का असेल, आपण हे पुस्तक एका टॉपिकला धरून लिहिणं ही काही साधी गोष्ट नाहीये. तर मला असं वाटतं की कौस्तुभकडून तुम्ही सुद्धा प्रेरणा घेतली पाहिजे आणि वाचलं पाहिजे जास्तीत जास्त, आणि वाचता वाचता लिहिलं सुद्धा पाहिजे. साने गुरुजी म्हणायचे की घेणाऱ्याने घेता घेता देणाऱ्याचे हात घ्यावे. तशा प्रकारे वाचणाऱ्याने वाचता वाचता लिहिणाऱ्याचा हात घ्यावा, ही अशा प्रकारचं हे आहे. आणि मला असं वाटतं की नक्कीच तुमची ही स्टोरी आणि तुमचं पुस्तक या दोन्हीमधूनही लोक म्हणजे विशेषतः युवा वर्ग जो आहे तो आकृष्ट होईल इतिहासाच्या अध्ययनाकडे आणि सत्य इतिहास सांगण्याकडे. तुम्ही वेळ दिलात त्यासाठी खूप खूप धन्यवाद.